महाराष्ट्रामधील 3 हाय व्होल्टेज लढतीमध्ये कोण विजय होईल? पहिली हाय व्होल्टेज लढत आहे माहीममध्ये, जिथे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे नशीब आजमावत आहेत। त्यांना आव्हान होतं शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत व शिंदे गटाचे सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, यासाठी भाजपने खूप प्रयत्न केल्यामुळे इथे कुणाला फटका बसेल सांगणं थोडंसं कठीण जरी असेल तरी इथे मनसेचे अमित ठाकरे हे विजय होताना दिसत आहेत। याचं गणित असं आहे की मागच्या 2-3 निवडणुकांमध्ये मनसेला इथे 40,000च्या आसपास मतदान भेटतं, त्याचप्रमाणे शिवसेना जे एक संध होती त्या शिवसेनेला इथं 60,000च्या आसपास मतदान भेटतं। आता शिवसेनेचे 2 उमेदवार आहेत, ठाकरे गटाचे महेश सावंत व शिंदे गटाचे सदा सरवणकर, या दोघांमध्ये 60,000 जे शिवसेनेचं एक संध मतदान होतं ते विभागले जाणार आहे आणि मनसेचे 40,000 मतदान हे त्यांच्याकडेच राहणार आहे। इथे राज ठाकरे यांना फक्त शिवसेनेचे 15,000 मतदान आपल्याकडे ओढायचं होतं आणि ते त्यांनी यशस्वीरित्या केले आहे, त्यांचे एक ओले आहे। तसंच या मतदारसंघामध्ये त्यांनी मागचे 40 वर्ष कामही केले आहे ग्राउंड लेवलला, जेव्हा ते शिवसेनेत होते तेव्हापासून, त्यामुळे त्यांनी पूर्ण ताकद आपली इथं झोकून दिली होती। तसंच 2017 पर्यंत मनसेचे 15 नगरसेवक माहीम मतदारसंघामध्ये होते। या सर्व कार्यकर्त्यांनी दिवस रात्र राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे विजय व्हावे यासाठी जीवाची रान केली आहे आणि त्यामुळेच अमित ठाकरे माहीम मधनं विजय होत आहेत। तुमचा काय अंदाज आहे, माहीम मधनं कोण विजय होईल? अमित ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत का शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर? कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये।